एकदम. तर मंडळी, आम्ही रात्री आता तारकर्लीत राहिलो होतो. तारकर्लीत राहिल्यानंतर आता सकाळी उठून आम्ही चहा नाश्ता वगैरे आवरून आता आम्ही निघालोय निवतीकडे. निवती इथनं 35 किलोमीटर आहे. काल 25 म्हणलो मी तुम्हाला, 35 किलोमीटर आहे. आणि इथलं मस्त आहे सगळं बघा. या इथं तुम्हाला पत्ता ते आराध्या रिसॉर्ट वगैरे दिलंय, जेवण अप्रतिम वगैरे सगळं मस्त आहे. तुम्ही या. आता निवतीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. नंतर ना काय केलंच माहिती का ओंकार, तू उठून पाणी अशा तऱ्हेनं आपण निवतीमध्ये पोहोचलेलो आहे. तो पुढचा जो टू व्हीलर वाला आहे त्याचं नाव आहे दादू नाईक. तो त्याला फोन केला होता, त्याचा नंबर देतो मी तुम्हाला इथं स्क्रीनवर. तो न्यायला आलाय आपल्याला. आता बघूया, इथनं पुढचा नजारा आहे तो मला दाखवणारच आहे. आपल्याला आपण ज्याला फोन केला होता तो यश सारंग. हां, त्याचा नंबर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर देतो. कधी निवतीला जर आला तर याला फोन करायचा. आणि तो आता काय काय फिरवून दाखवणार आहे काय आपण दाखवणारच आहे तुम्हाला इथनं पुढे. अशा तऱ्हेनं आमचा निवतीचा प्रवास चालू झालेला आहे. हे आमचे आता लाईफ जॅकेट वगैरे घालून सगळे आता पवायला तयार आहेत. आतमध्ये किती जायचं? खऱ्या अर्थानं किनारा दिसायचा बंद झालाय. जिकडे बघशीला तिकडे पाण्याशिवाय काही दिसत नाही. आता तो समोर जो स्पॉट दिसतोय एवढा दिसत नाही मंडळी. त्या खडकाजवळ हा दादा आपल्याला आता घेऊन जाणार आहे. पण खरोखर एकदा निवतीला या आणि 20 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतरचा जो काही अनुभव आहे मंडळी, एकदा तुम्ही अनुभवा. पाणी सगळीकडे बघल तिकडं पाणी. आयुष्यात येऊन एक इच्छा होती माझी की
किनारा दिसायचा बंद झाला पाहिजे. इतक्या समुद्रात असायचा. आज माझी ती इच्छा पुरी झालेली आहे, त्यामुळे काही विषय नाही. आपला स्पॉट आता जवळ आलेला आहे. स्पॉटला आपल्याला जायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला असं जवळजवळ दिसतंय. इथं वाटतंय आपल्याला इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे, जाईन आपण. पण हे समुद्रात होणारं भास आहेत. समुद्रात होणारे हे भास आहेत की आपल्याला सगळ्याच्या गोष्टी अशा की आता तो दगड आहे म्हणा किंवा हा जो दगड आहे हे वाटतंय आपल्याला जवळ आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ते जवळ नसते, ते खूप लांब असते. म्हणजे वाळवंटात आपल्याला वाटतंय की तिथं असं पाणी आहे आणि ऍक्च्युअल मध्ये पाणी नसतंय तिथं. त्या प्रकारे की नाही तर समुद्रात होणारे भास आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्याला जवळ वाटते, पण ऍक्च्युअल मध्ये मंडळी ती जवळ नसते कधीच. काय झालं म्हणला सावऱ्या? नजारा एकदम छान आहे, मला मस्त वाटलं. नाही मगाशी काय म्हणलं ते म्हण की म्हण. मंडळी आमचा सौरभ आहे काय, आता या व्हिडिओ मध्ये बोलायचं नाही तरी पण बोलतो. यार ये ना या ओंकार आहे काय म्हणाले. आजूबाजूला बोटी आहेत म्हणून काय वाटणं झालंय. अजून जरा गाठ फाटली असती होती. इथं एक जरी बोट नसते सौरभ काय केलं असतं. जरा बघ आंघोळ केल्या का दिसेना झालायस, जरा उडी मार. हा बोट थांबवतो, जरा आंघोळ करून येतात समुद्रात. लाईट हाऊस बाथरूम बांधले. फटेली पडी आहे साली की फटेली पडी आहे. फायनली आम्ही आमच्या लाईट हाऊस या स्पॉटला आलोय. अजून जरा थोडं लांब आहे. मस्त मस्त यार. मंडळी हा दादा आपल्या बरोबर आहे. नाव सांगतो दादा. गौरव नाईक. याचा नंबर मी तुम्हाला देतो आपल्या खाली स्क्रीनवर. आता तो आपल्याला बरीच माहिती सांगणार आहे इथली. हे सिगल बेट आहे, सिगल बेट. जसं आपण जवळ जाऊ बाकीच्या बोटी बघू, बाकीच्या बोटी बघून जरा मनातली भीती कमी झाल्या सगळ्यांच्याच. एकापेक्षा एकानं आता मोबाईल बाहेर काढल्यात. आता आहेत, आता मूड छान झालेत सगळ्यांचे मगापासून. दादा हे सिगल बेट नाव कसं काय पडलं? सिगल पक्षामुळे नाव पडलं. हा त्यामुळे या सिगल पक्षामुळे सिगल बेट नाव पडलं. इथं स्कुबा डायव्हिंग चाललंय. अनुभव बघा सगळेजण. ही आहे सिगल पक्ष्याची गुफा. सिगल पक्ष्याची गुफा आहे ही गुफा आहे बघा सिगल पक्ष्याची. पण पर्यटक आहेत. दादा एक्सपिरियन्स कसा वाटला? भारी आहे, एकदम भारी आहे. कुठून आलंय? अहमदनगर, अहिल्यानगर.
चला चला चला, ओके ओके ताई, ओके. ती म्हातारीची चूळ कुठं? समोर दिसते ते ब्रिटिशकालीन लाईट हाऊस. हा, आणि हे अलीकडचं आहे, वर्किंग आहे. हा हा हा, पडलेला आहे ते पोर्तुगीज एजन्स आहे. चला चला चला.